भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये पोलिसांनी विशेष कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या अवैध साठ्यावर धडक कारवाई केली आहे। या कारवाईत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस विभागाने विशेष कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अवैध धंद्याविरोधात मोठी कारवाई केली आहे। शनिवार 4 जुलै रोजी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रीतम चेवले यांच्या पथकाने तामसवाडी अर्थात भेडे परिसरात छापा टाकला। गुप्त माहितीच्या आधारे आशिष केशवराव डबले यांच्या घराची झडती घेण्यात आली। यावेळी पोलिसांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा साठा आढळून आला। झडती दरम्यान रिमझिम टीम टोबॅको, आर गोल्ड चुईंग टोबॅको, इगल हुक्का शिशा आणि सुप्रीम पान पराग यासारख्या प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला। या कारवाईत एकूण 4,985 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपी विरुद्ध पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागालाही देण्यात आली असून पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया संबंधित विभागामार्फत केली जाणार आहे। पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली। विशेष म्हणजे जिल्ह्यात अवैध तंबाखू विक्री, साठवणूक आणि वितरणाविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या धडक कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून कायद्याचा धाक पुन्हा एकदा दिसून आला आहे। तुमसरमध्ये पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विरोधात अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।